वाटायला लागलाय. एनर्जेटिक राहायला पाहिजे. विषय एनर्जेटिक आहे, पण सगळं जर गंभीर होऊन आपण ऐकलं तर काय चाललंय कुणाचं असं वाटणार. त्यामुळे एनर्जी आपली शेवट पण असायला पाहिजे. जास्त काय नाही, 45 मिनिटं आपलं डेमॉन्स्ट्रेशन आहे. तर आवाज मध्ये आपल्याला शिरोलीकरांचा. नमस्कार. आता जोरात आला. तरवे निवासी महालक्ष्मीला वंदन करून मी आनंद पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज जर बघितलं तर सरांचं नाव कसं, दबडे सर. दबडे सरांनी पहिला सुरुवातीला तुम्हाला डेमो दाखवला असता, बरोबर. डेमो दाखवला असता. डेमो दाखवल्यानंतर ते तुम्हाला आवडणारच आहे पाणी. मग आणायला मिळणार कुठे, तर तुम्हाला कोल्हापुरात मिळेल, कोकणीला मिळेल, गडीला मिळेल, बांबळत मिळेल, शिराला मिळेल, इस्लामपूरला मिळेल. जाणार काढायला? हॅलो, नाही ना. तर त्याच म्हणजे परत काय की परत चिंतेत पडणार. आवडलंय पण एवढ्या लांब जाणार कोण. म्हणून त्यांनी काय केलं की पहिला सुरुवातीला आपल्या फॅमिलीचा विचार केला आणि स्वतःसाठी ते मशीन परचेस केलेलं आहे. आणि त्यांनी घरात लावले, पण त्यांचं शॉप आहे. त्यांना वाटलं की काय नाही, आपले कस्टमर आहेत ते सुद्धा अन्न, वस्त्र, निवारा आणि किराणा. तसं पाणी हा महत्वाचा घटक आहे. जसं त्यांना किराणा हा चांगला जावा असं लोकांना वाटतं, तसं पाणी देखील आपल्या लोकांनी हेल्थी प्यावं अशी त्यांची इच्छा झालेली आहे. म्हणून तिने ते सेंटर ओपन केलेलं आहे. म्हणजे ते पाणी मिळणार कुठं, दबडे साहेबांच्या दुकानाला मिळेल. तर त्यांनी ती सोय केल्याबद्दल सरांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. थोडंसं आपण गंभीर झाल्यासारखं वाटतोय. तर हसल्यामुळे बघा, हसल्यामुळे टाळ्या वाजवल्या ना. टाळ्या काही लोकांनी कसं, काय लोक असं बघा ना. तर समजून सांगतो, टाळ्या वाजवल्या टाळ्या तर नसा दबल्या जातात नसा. आणि नसा दबले की काय होतं की आपलं आयुष्य वाढतं. हसल्यामुळं किंवा टाळ्या वाजवल्यामुळे आयुष्य वाढतं. पैसे लागतात का, वाचायला पाहिजे आणि टाळ्या पण वाजवायला पाहिजे. मग कुणा कुणाला वाटतं आपलं आयुष्य वाढावं, सगळ्यांना वाटतं, माझ्या पण वाटतं. पुढे आता काय की कुणासाठी टाळ्या वाजवणार आपण, स्वतःसाठी. पुढे कुणाला किती आयुष्य वाढवायचं आहे, पुढे जोरदार आहे. स्वतःचं आयुष्य वाढणार म्हणजे असं जोरदार करायला, दुसऱ्यासाठी मला असं नाही वाजवायचं बरोबर ना. तर वाजवत राहायला पाहिजे. का वाजवत राहायला पाहिजे, इथं काय बदल वाटला, चेंजेस वाटले तर सांगायची गरज लागू नये. काय वाजवायला पाहिजे, कुणासाठी वाजवणार, स्वतःसाठी वाजवणार. त्या विषयावरती आपण. तर 50 वर्ष जुना विषय आहे. जपानमधला स्टार्टअप आहे. आता जपानमध्ये ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी 20,000 मशीन हॉस्पिटलला लावले गेले. रिझल्ट घेत होता. अरे कशासाठी काम करतो, कसल्या प्रकारचं कॅन्सर, पॅरालिसिस, शुगर, बीपी, थायरॉइड, मोबाईल काहीतरी हो 100% सिक्युअर होतं. कोणते मेडिसिन नाही, कोणते औषध नाही. अगदी कोड सुद्धा क्लिअर झालेले उदाहरण लाखो लोकांचे आहेत. पटतंय का, हॅलो, पटत आहे ना, पटणार पण नाही. पहिला सुरुवातीला पटणार. तुम्हाला काय सांगायला सर, म्हणजे काय सांगायला तुम्ही, पाणी तर आम्ही इथनं मागं पिलेलं आहे, इथनं पुढं पण पिणार आहे. मग आपल्या पाण्याचा ह्यात काय फरक आहे, हे जो पण बघणार आहे तो पण आपल्या लक्षात येणार नाही. मिराकल आहे का, चमत्कारिक आहे का. त्यासाठी आताच मी पाठवलं की रेवले सरांना म्हणलं की इथलं लाईव्ह पाणी आणा. म्हणजे काही लोकांची शंका येते ना, नाही मग तुम्ही बाहेरचं कुठलं काहीतरी घालून आणले का. तर आपण आता जस्ट काय केले, सरांच्या मशीन मधलं पाणी चेक करायला घेऊन आलेलं आहे. ते पाणी बॉटल मध्ये आणलेलं आहे. त्यानंतर मार्केटचा किंमत ब्रँड आहे, ऑदर ब्रँड आहे. हे जे मशीनला कनेक्ट केलेलं पाणी ते कॉर्पोरेशनचं तिथं आपण ते आहे. आणि कोल्ड्रिंक किती लोक पितात, उन्हाळा चालू आहे, सगळे पिता ना, माझे पण सगळे पिता ना. तर आज असं काहीतरी बघायला मिळणार आहे की आयुष्यात कोल्ड्रिंक प्यायचं राहू दे. मी काय म्हणतोय, कोल्ड्रिंक प्यायचं राहू दे, कोल्ड्रिंकला हात लावायला भीती वाटेल. काय वाटेल, मग आणि काय वेगळं बघा. तर ते डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून कळेल आपल्याला. काही लोकांच्याकडे आपल्याला डिस्टर्ब करणारी यंत्र आहेत बघा, काय मोबाईल आहेत ना. जर असतील तर सायलेंट मोडमध्ये ठेवा. काही लोकांनी काय होतं, मध्ये वाजलं एकमेकाला डिस्टर्ब, सायलेंट मोडमध्ये ठेवा. महत्वाचा कॉल आला तर आपण नंतर करू शकतो ना. तर आपल्याला जपानमधल्या 6,500 डॉक्टरनी या मशीनला अप्रूव्ह केलेलं आहे. हे मेडिकल ग्रेड डिव्हाइस म्हणून. तुम्हाला भारतामध्ये कधी आलं, 2016 आलं, चिपेट हॉस्पिटलला बसवलं, शर्मा हॉस्पिटलला बसवलं. आता याचे रिझल्ट कुणी घेतले का इंडियामध्ये, युवराज सिंग सर्वांना माहिती का. हॅलो, युवराज सिंग माहिती. आता त्यांना कॅन्सर झाला होता बघा. आता कॅन्सर झालेला माणूस क्लिअर झाले असते, बरे झाले असते, पण क्रिकेट खेळलेले असते. पण या दिवाळीची कृपा ते 100% बरे झाले. नंतर क्रिकेट देखील खेळले. मांजरेकरांचा देखील कॅन्सर बरा झालेला आहे. पण सध्या आपल्याला पटत नाही, काही डिफरन्स बघावं लागेल, त्याशिवाय कळणार
नाही तर येण्याची काय प्लॅन आहे? चेंज वॉटर चेंज नाही, पाणी बदला आयुष्य बदला म्हणलेलं आहे. आता मशीनच्या पाण्याचं नाव आहे केंजन वॉटर. आता केंजन वॉटर हा जापनीज वर्ड आहे, रिटर्न टू ओरिजिन. आता पूर्वीचे झाले होते बघा, वाक्य होते. पूर्वीची लोक किती वर्ष जगायची? 100, 190, 100 आता सहजासहजी गेलेले लोक आहेत. आता सुद्धा काही लोक आहेत बरं विदाऊट गोळ्याकडे सुद्धा गेले आहेत ना. पण आज सगळं ऍडव्हान्स लेवल चाललंय बघा. एमआरआय आलं, सिटी स्कॅन आलं, प्रत्येक पार्टचा दवाखाना वेगळा आहे. हार्टचा वेगळा, ब्रेनचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, दाताचा वेगळा. मला सांगा आयुर्मान आपलं वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? वाढले? मायनस झालं. सरांसाठी तर जोरदार टाळ्या होत्या. तरी सही उत्तर आहे की मायनस होत चाललेलं आहे, म्हणजे वाढायला पाहिजे. मग काय झालेलं आहे असं? तर त्यावेळेच्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी चांगली होती, सेम प्रॉपर्टी आपल्या मशीनच्या पाण्यातून मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आम्ही जर इथं पाणी पित राहिलो तर 100 काय 125 प्लस जगू शकतो. आवडणार नाही? सर्वांना आवडेल ना? एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होत्या. स्वतःसाठी 125 प्लस आपण जाऊ शकतो. आता माणसाच्या बॉडीमध्ये किती टक्के पाणी? 70% पाणी आहे आणि 30% आहार आहे. आपला फोकस कशावरती? जेवणावरती का पाण्यावरती? आपला फोकस आहे जेवणावरती. बघा भूक नसेल तर तिसरा टाइम जेव्हा बसतो, पण पाणी आपण टाइम टू टाइम पिले काय कधी? अगदी 1-3 लिटरच्या वरती पाणी लोक पाणी पितच नाहीत. मग पाणी का प्यायला पाहिजे लोकांना माहितच नाही. मग एखाद्याचं वजन 70 किलो असेल तर 50 किलो शरीरामध्ये पाणी आहे. किती किलो? आणि 20 किलो मसल्स आहे. मग आपल्याला फोकस कशावरती पाहिजे? पाण्यावरती. म्हणजे बॉडी मागते पाणी, आपण देतो जेवण. बॉडी मागते पाणी, आपण देतो जेवण. का पाण्यावरती फोकस असायला पाहिजे? 45% पाणी लागत आहे. किडनी ब्रेनला 83% पाणी आहे. ब्लड मध्ये 94% पाणी आहे. लाल कलर काढला ना सगळं तर शरीरामध्ये सगळं पाणीच आहे. 75% हाताला मसाला पाणी आहे आणि डोळ्यामध्ये 95% पाणी आहे. अगदी लेडीजच्या बाबतीत बघितलं तर 100% आहे. लगेच असं येतं बघा लेडीजला येतात ना. पाणी म्हणजे 100% पाणी म्हणजे शरीरातला भाग आहे तो. मग पाण्यावरती फोकस आपल्याला ठेवायला पाहिजे, पण आपण देतो कशावरती? आहार आणि व्यायामावरती. पाण्यावरती फोकस देत आहे. माणसाला आजार कशामुळे होतात याचा बारकाईने स्टडी आपण केला. जेवण जेवतो ना, जेवण ते ऍसिडिकच आहे. पाणी पितो ते पण ऍसिडिकच आहे. पाणी कुठे पिते? घरी असेल तर नळाचं फिल्टर केलेलं, बाहेर गेलं की बिस्लेरी बॉटल, पॅकिंग बॉटल आणि आतमध्ये काय पितो? कोल्ड्रिंक. म्हणजे जेवतोय ऍसिडिक, पाणी पितोय ऍसिडिक, कारण बॉडी ऍसिडिक होत्या. आणि बॉडी ऍसिडिक झाल्यामुळे जिथल्या सेल्स डॅमेज होतील तिथले आजार माणसाला चालू होतात. बघा पॅनकेचे सेट झाले, शुगर होते, किडनीचे सेट डायलिसिस करावं लागतं, किंवा चांगल्या माणसाला कॅन्सर व्हायला म्हणतो आपण. त्याला व्यसन तर नव्हतं, झाला ना कॅन्सर. परवाचं उदाहरण घ्या, 2.5 वर्षाच्या बाळाला कॅन्सर झाला. त्या बाळानं कुठलं व्यसन केलं का? कशामुळे झाला? आईच्या गर्भाशयामध्ये आईने खाल्लेल्या पेस्टिसाइडचा साईड इफेक्ट त्या बाळाला अनुभवला. म्हणजे कुणाला काही होऊ शकतं. सरांनी सांगितलं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि पुढे वाढत जाणार आणि त्याला सोल्युशन म्हणून आपल्या केंद्रावर आलेलं आहे. घाबरायची उत्तर गरज नाही. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय? ऍसिडिक इंटेकमुळे प्रॉब्लेम होत असेल तर अल्कलाइन इंटेक घ्यायला पाहिजे. मग अल्कलाइन इंटेक घ्यायचं म्हणजे तर आमचं पाणी वापरायला पाहिजे असं काही कंडिशन आहे. तुम्ही मार्केटमध्ये घेऊ शकता. मग दररोजच्या दररोज फळं खायला पाहिजे. शक्य आहे का? हॅलो, मागं कोणतर म्हणा आम्ही खायला तयार आहे, असं पण लोक आहेत ना. काय म्हणा आम्ही खातो फळ. काय जर जगायचं झालं तर आपण 125 फळ पण घालणार, पण फळ चांगली येतील का याची गॅरंटी आहे का? आज कलिंगडचा सीझन आहे, त्याला इंजेक्शन दिलं तुम्हाला माहिती आहे? म्हणजे डोळ्यामागा अंधार आहे. म्हणजे फळं सुद्धा चांगली येतील काय याची गॅरंटी नाही. पण सेम प्रॉपर्टी, अल्कलाइन प्रॉपर्टी जर मशीनच्या पाण्यातून मिळाली तर तुम्ही आपली 100 फळं जगू शकतो का नाही? 100% जगू शकतो. याला स्वतःसाठी हे चित्र कसं दिसते बघा. चित्र दिसतं सर्वांना मधलं दिसते मागं कसं चित्र? फिल्टर आहे ना. आज बघितलं तर 90% लोकांच्या घरामध्ये बसलेलं आहे. बसलंय का नाही? पण फॉरेनला याच्यावरती बंदी आहे, बॅनच आहे. वापरायचा नाही असा गव्हर्नमेंटनं रोल केलाय. काय केला असेल तर तिने अभ्यास केला, त्यांच्या लक्षात आलं 92 ते 99% कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे मानवी शरीराला गरजेचे घटक आहेत ते तिने शेत करून काढून टाकले जातात. ज्यांच्या घरामध्ये आरो लागलाय ना, आरोचं पाणी पित असतील कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही. गुडघ्याची दुखणी, पाठीची दुखणी, मणक्याची दुखणी, शुगर, बीपी, थायरॉइड 100% आहे. आताचे डॉक्टर सुद्धा म्हणतात की हाडं टिसू झालं, आरो काढून टाका. लोक म्हणजे आरो काढलं पाणी प्यायचं कुठलं? लोकांना भ्रमच नाही. तर इथं जर बघितलं पुढचं व्हर्जन आहे आयन आहे आणि ते आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे. तर आपल्याला बघा हे आम्हीच म्हणतोय असं नव्हे. हे WHO जागतिक लेवलची संघटना आहे ना, तिने सुद्धा काही न्यूज अलाउड केले होते आपल्या भारतामध्ये, पण आपल्या लोकांनी लक्ष दिलेलं नाही. काय म्हणतात बघा, WHO ने चेता आरो का पाणी बन सकता है मौत का कारण.
किंवा बिस्लरी ऍक्युपेला जे ना हे बॉटल बंद पाणी तुम्हाला आम्हाला कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकतं. तरी सुद्धा बाहेर गेलो काय पितो? बिस्लरी पितो. काय मागं ते काय? म्हणजे बिस्लरीचं भाभा रिसर्च सेंटरमध्ये रिसर्च केलं गेलं, त्याचा व्हिडिओ पण आहे. तर याच्यामध्ये कॅन्सरला निमंत्रण देणारे घटक सापडले. आणि प्लास्टिक आहे ना, प्लास्टिक हे विरघळतं आणि 100% कॅन्सर होऊ शकतो. प्यायचं थांबलं आपण बाहेर गेल्यानंतर आवर्जून हेच घेतो ना, माझं कॅन्सर होतो म्हणजे पिणार का? ह्याचा व्हिडिओ पण आहे, सर्वांना पाठवला जाईल, व्हायरल आहे तो व्हिडिओ. म्हणजे हे कॅन्सर होतं पिणार प्यायला पाहिजे बिस्लरी नाही प्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा घातक घटक आपल्या कोल्ड्रिंक मध्ये. गव्हर्नमेंट म्हणते कोल्ड्रिंकच्या फॅक्टऱ्या बंद करा, अन्यथा चेतावणी द्या, डेंजरस टू हेल्थ. मला सांगा फॅक्टऱ्या बंद होतील का? करोडो रुपये लावले लोकांनी लावले, फॅक्टऱ्या बंद होणार नाही. पण याच्यावरती बारीकशी चेतावणी दिलेली आहे, डेंजरस टू हेल्थ. मला सांगा चेतावणी दिल्यानंतर त्याचा सेल वाढेल का कमी होईल? सरांसाठी एकदा जोरात आवडलं सही उत्तर त्यांनी काय जोरात झाला पाहिजे. तर काय म्हणजे कमी झाला पाहिजे पण होणार बरोबर आहे का? तर सिगरेटच्या पॅकेटवरती चित्र कसे द्या मला? चित्र कॅन्सर झालेल्या माणसाचं लावलं गव्हर्नमेंट थांबले का? पण सिगरेटच्या पॅकेटवरती तंबाखूच्या पॅकेटवरती म्हणजे लोक आपले वाटत करतात. कोणत्या सांगण्याचं तात्पर्य काय? ऍसिडिक इंटेक मध्ये प्रॉब्लेम होत असेल तर अल्कलाइन इंटेक येणं गरजेचं आहे. आता मग हे पाणी जे आहे हे मिरेकल वॉटर आहे, चमत्कारिक पाणी किंवा अमृत मंडळच आहे. मग अमृत का म्हणलेलं आहे? तर एक उदाहरण सांगतो. सुरुवातीला 6 महिन्यापूर्वी ज्यावेळी मशीन मी कोल्हापुरात फुलेवाडीमध्ये लावलं त्यावेळेला सुरुवातीच्या टप्प्यात मात्र स्ट्रगल होतं. कारण आता जर बघितलं तर 150 मशीन आहे. मग सुरुवातीला काय करायचं? डेमो दाखवायचं. डेमो दाखवल्यानंतर डेमो लोकांना आवडायचा. मग रिझल्ट दिसतो पण फरक कुणाला पडला का? मग बाहेरचे व्हिडिओ दाखवायचे. त्याच्या शुगरच्या गोळ्या बंद झाल्या, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या, थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या, कॅन्सर बरा झाला, कोड बरा झाला. पण इकडे नव्हतं कोण. कुठलं होतं? मुंबईचं, बिहारचं, युपीचं. लोक म्हणजे इथं कोणाला फरक पडलाय का? त्यावेळेला मात्र स्ट्रगल होता. पण आज 6 महिन्यामध्ये 150+ मशीन आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी असं सरांनी ओपन केलेलं आहे. असे 30+ सेंटर आहेत. किती पैसे आहेत? प्रत्येक ठिकाणी 500 ते 1000 लोकांचे रिझल्ट आहेत. जी लोक सांगतात माझ्या शुगरच्या गोळ्या बंद झाल्या, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या, थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या. कंपनी नावं करत नाही पण बरा झालेला आहे म्हणजे तुम्हाला सांगा डॉक्टर कोणी केला का कधी गोळ्यावर? पण ह्यानं बरं झालेली उदाहरण आहे. कॉन्टॅक्ट नंबरचं आपण देऊ शकतो. मग अमृत का म्हणलेलं आहे? अमृत काय म्हणले? उदाहरण सांगतो. रिझल्ट आहे कागलमध्ये सर्व कागल जवळ सिद्धेनेली म्हणून गाव आहे. तर विजय मोरबाई सर माझे टीचर आहेत ते. तर त्यांच्या वडिलांना ब्रेस्ट स्ट्रोक बसला. सकाळी उठले नाहीत, हलवून बघितलं हालचाल काय नाही. म्हणल्यानंतर त्याने दवाखान्यात घेऊन गेले. 8 ते 9 दिवस लाईव्ह स्टोरी आहे. 8 ते 9 दिवस आयसीयू मध्ये ऍडमिट होते. डॉक्टर म्हणजे आता काही रिस्पॉन्स देत नाही, तुम्ही घरी घेऊन जावा, कधी काय होईल सांगता येत नाही. मात्र ते घरी घेऊन आले. घरी घेऊन आले तर त्यांना रजा पाहिजे होती 15 दिवसाची. किती दिवसाची? मग मुख्याध्यापकाकडे गेले. मुख्याध्यापक म्हणजे मी 2 दिवसाची वरती रजा देऊ शकत 15 दिवसाची पाहिजे असेल तर तुम्हाला संस्थापकांना भेटायला पाहिजे. वरुणगे पाटील माहिती बघा. वरुणगे पाटील जवळ शंकर म्हणजे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर पाटील म्हणून आहेत, त्यांच्या संस्थेमध्ये ते कामाला आहेत. आता शंकर पाटील माझ्याकडे फुलेवाडीला इनोवा गाडी त्यांची बँगलोर इनोवा गाडी घेऊन पाणी प्यायला आणि पाणी न्यायला येत होते. त्यांच्या चरबीच्या गाडी सर्वात असतात ना ते निघून गेल्या होत्या. बीपीच्या गोळ्या त्यांच्या बंद झालेल्या होत्या. ते म्हणजे पप्पांना काय झाले? तर म्हणजे पप्पांना असंच सांगितलं मला काय रजा पाहिजे आहे. ते म्हणजे रजा द्यायला तुला नाही म्हणत नाही. तू एक काम कर, मी सांगतो त्या ठिकाणी जा, डेमो बघ आणि पप्पांना पाणी चालू कर. ते माझ्याकडे प्रोफेसर आले, डेमो बघितला, पाणी चालू केलं, मी तो चमत्कार झाला. 3ऱ्या दिवशी हालचाल चालू झाली तिची. 8व्या दिवशी ते उठून बसले, पाणी प्यायला लागले, जेवायला लागले आणि आज रोजी ती व्यक्ती शेतात काम करते, खणखणीत आहे. ज्यांनी डॉक्टरांनी सांगितलं रिझल्ट. हा रिझल्ट असे हजारो लोकांचे रिझल्ट आपल्या एरियामध्ये आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे चमत्काराशिवाय होत नाही. मग म्हणून याला अमृत म्हणलेलं आहे. मग अमृत का म्हणलेलं आहे? तर जगामध्ये असे काही स्पेशल ठिकाण आहेत बघा. त्या ठिकाणी लोक पाणी आणतात, पूजन करतात आणि पिऊन बऱ्याच लोकांचे आजार वेगळे केले झाले आहेत. त्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी आहे. जपानमधल्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि सगळ्या प्रॉपर्टी एकत्रित करून आपल्या मशीनच्या पाण्यामध्ये आहे. मला सांगा रिझल्ट येणार नाही? हॅलो 100% कोणती ठिकाण आहेत बघा. एक म्हणजे गंगोत्री ठिकाण. गंगेचं काय करतं पाणी आणतात माहिती ऐकून? तर आणून बऱ्याच लोकांचे आजार वेगळे क्लिअर झालेले आहेत. त्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी मिळते सेम आपल्या मशीनच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. मग गंगेला जायची गरज नाही. डबडे सरांनी कुठं आणलेली आहे गंगा? नागामध्ये. सरांसाठी एकदा जोरदार गंगा इथं आणलेली आहे. गंगाचं पाणी प्यायला विसरायचं नाही. त्यानंतर बघितलं
तर जमजमचं मुस्लिम लोक ऐकून माझ्या जमजमचं पाणी मक्का बंदाचं हातचं पाणी आता करा. लाईव्ह वॉटर पिऊन बऱ्याच लोकांचे कॅन्सर केले झाले. त्या पाण्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. तिसरं एक ठिकाण आहे बघा, काश्मीर जवळचं हुंजा व्हॅली कोकण आहे. जगातील सर्वात सुंदर, तुम्ही गुगलला पण सर्च मारू शकता, जगातील सर्वात सुंदर स्त्रिया त्या ठिकाणी आहेत. त्यांची खासियत जर बघितलं तर इथली 60 वर्षाची महिला बाळाला जन्म देते. किती वर्षाची? 60. 90 वर्षाचा पुरुष जिम करतो. किती वर्ष लागतात ते? 120 125 प्लस. तिथं दवाखान्यात नाही, हॉस्पिटलची आवश्यकता लागत नाही, कारण पाणी घालले. त्या पाण्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये सेम आपल्या देशाच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. तिथं फोटो दिसतो तुम्हाला, हात किती वय आहे लेडीचं बघण्यावरून तिथं किती वाटते? 35-40. आमचं म्हणा 35. तर हे करंट एज जी आहे 61 वर्ष. किती? 61 ला जर ही अशी दिसत असेल तर 120 जगणार काय? एका जोरदार टाळ्या चेंज विराट कोहली सर्वांना माहिती आहे. विराट कोहली फ्रान्सवरून 800 रुपये लिटरचं पाणी मागवत होते. सेम प्रॉपर्टी मशीनच्या पाण्यामध्ये मागवायचं बंद केलं. विराट कोहलीच्या गर्दीकडे मशीन लागलेलं आहे. वॅक्सिन कोण ठिकाणी व्हीलचेअरवरती वेटिंग करून लोक बसतात, आजार बरी करून जातात. या पाण्यामध्ये प्रॉपर्टी मिळते, सेम आपल्या मशीनच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. मग काही लोकांचे चेहरे थोडेसे बघण्यासारखे झाले. बरोबर आहे, एवढं सगळं सांगायला मला आम्हाला पटायला पण लागलेला आहे. मग अशी काय टेक्नॉलॉजी त्या मशीन मध्ये आहे की एवढ्या सगळ्या चांगल्या प्रॉपर्टी मिळतात? मशीन बघितले सर्वांनी? हॅलो. तर हे झाल्यानंतर तुम्हाला लाईव्ह पाणी सुद्धा प्यायला मिळेल, मशीन पण बघायला मिळेल. मशीन लहान आहे, 1x1 मशीन आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणत तरी चालेल. मशीनचा फोटो मध्ये तुम्हाला दाखवतो, असा फोटो आहे. मग याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजी आहे? सोनं सर्वांना माहिती, सोनं. हॅलो. आता सोन्याच्या पेक्षा महागाला तो कुठे आहे? प्लॅटिनम. आता प्लॅटिनम पेक्षा महागाला तो कुठे आहे? हॅलो. टिटॅनियम. याच्यामध्ये बघितलं तर टिटॅनियमचे प्लेट्स आहेत, प्लॅटिनमचं कोटिंग केलेलं आहे. आणि आता आयनातून पाणी आपल्याला येतं. यामध्ये पाण्याला काय केलं जातं? पाण्याला क्रश केलं जातं, ब्रेक केला जातो, तोडलं जातं. तर तुम्हाला पाणी तोडणे हा प्रकार पहिल्यांदा ऐकायला. तर वेगळं पाणी 20 ते 25 मोलिक्युल्स आहे, नसामध्ये घुसत नाही. आपलं पाणी 5 ते 6 मोलिक्युल्स आहे, नसामध्ये घुसून जिथं बिघाड आहे तिथं डेड झालेल्या सेल्स नवीन तयार करण्याचं काम केलं जातं. डेमो झाल्यानंतर तुम्हाला हे ग्लास आहेत ना, अर्धा लिटरचे, ते दिसतात बघा. ते ग्लास आहेत, अर्धा लिटरचे ग्लास आहेत. सरांच्या घरामध्ये तुम्हाला डेमो झाल्यानंतर हे प्रत्येकाने 1 ग्लास, 2 ग्लास, 3 ग्लास, 4 ग्लास जरी पाणी पिला तरी तुम्हाला पाणी पिल्यासारखं वाटणार नाही. हलकं पाणी आहे. अगदी रेग्युलर पाणी मात्र जरा पिला तर काय होणार? तुम्हाला पोट फुल होणार ना. तर इथं डेमो झाल्यानंतर तो तुम्हाला लाईव्ह मध्ये तिथं पाणी प्यायला मिळेल. आणि हायड्रोजन आहे त्यामध्ये. हायड्रोजन म्हणजे काय? मग काही लोकांचा प्रश्न येतो, बरोबर आहे, एवढं सगळं सांगायला, मग पाणी नेऊन वापरतो आम्ही. मग पाणी नेऊन वापरल्यानंतर किती दिवसाचा रिझल्ट येईल? बरोबर आहे ना. तर पाणी नेऊन तुम्ही वापरला, जर वापरल्यानंतर 3 महिन्याचा रिझल्ट यायला वेळ लागत असेल, हायड्रोजन रिच वॉटर तिथं मशीनच्या ठिकाणी तुम्हाला ते बघायला मिळेल, दाखवलं आहे. म्हणजे यावर पाणी काढतोय त्यामुळे मोबाईल लावल्यानंतर पाणी पाहिजे. जसं कॅल्शियम 290 मॉलिक्युल्स आहे, व्हिटॅमिन 431 मॉलिक्युल्स आहे, तसं हायड्रोजन आहे तर 2 मॉलिक्युल्स आहे. विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, पण काही लोकांनी बघितला. तर 2700 रुपये लिटरचं पाणी हायड्रोजन रिच वॉटर पाणी पित होते. सेम हायड्रोजन आपल्याला मशीनच्या पाण्यातून मिळणार. तो 35 सेकंद ते 1 मिनिटामध्ये रिझल्ट होतो. म्हणजे तुम्ही इकडे काढले की लगेच ते प्यायला पाहिजे. मग तिथं 3 महिन्याचा रिझल्ट यायला वेळ लागत असेल, जर मशीन जवळचं पाणी लाईव्ह पिला तर 3 आठवड्यात रिकव्हरी मिळून शकते. म्हणजे लाईव्ह वॉटर कन्सेप्ट आहे. रिकव्हरी म्हणजे एका मेजर डिसीजेस आहे, कॅन्सर आहे, पॅरालिसिस आहे, कोड आहे, त्याला पर्याय नाही. त्याला तिथं काय करावं पाहिजे? शुगर बीपी झाला आपण मिळू शकतो, पण हायस्ट रिझल्ट त्याला पाहिजे आहे त्यांनी घरामध्ये मशीन लावणं गरजेचं आहे. कारण लाईव्ह वॉटर कन्सेप्ट आहे ते आपल्याला. आणि इथं बघायला बघितलं तर आपल्याला प्यायला जर बघितलं तर इथं फ्री मध्ये ठेवलेलं आहे पिण्यासाठी. नेल्यानंतर ते शेवटी चार्जेस सांगितले आहेत. तर पिण्यासाठी काय फ्री, कारण आपला उद्देश आहे या संस्थेचा किंवा आमच्या मिशनचा की पाण्यामध्ये पैसे आपल्याला मिळवायचे नाही. पाणी लोक पिऊ द्या, बरी होऊ द्या, त्याचे दुवाशिवाय ड्रेसिंग मिळावे. आणि त्या दुवाशिवाय ड्रेसिंग सगळ्याच ठिकाणी पैसा काम करणार नाही. करेल का? काही ठिकाणी ड्रेसिंग लागतील आणि ते कुठे भेटत नाही. आणि पाणी हे फार मोठं पुण्याचं काम आहे. पुराणात केलं तर पाण्याला फार मोठे देवांनी आशीर्वाद पण दिलेले आहेत. आणि सरांनी एक विडा उचललेला आहे की आपली सर्व कस्टमर, आपली सर्व लोक काय व्हायला पाहिजे? रोगमुक्त व्हायला पाहिजेत, गोळ्यामुक्त व्हायला पाहिजेत, ते पण पाणी पिऊन. आणि त्याचे दुवाशिवाय मिळावे हा संकल्प त्यांचा आहे. त्यांच्यासाठी एक जोरदार प्रयोग आहे. होणार आहे. मात्र याच्यामध्ये बघितलं तर मशीनचा लाईफ आहे वॉरंटी 5 वर्ष, लाईफ आहे 25 वर्ष. 48 वर्षापासून बसवलेल्या मशीनला कोणताही प्रॉब्लेम आलेला
नाही. मग आता इथं बघितलं तेव्हा काही लोक म्हणतात मग अल्कलाईन पाणी प्यायचं असेल, अल्कलाईन आहे ना, मग अल्कलाईन पाणी प्यायचं असेल तर एवढा खर्च करायची गरज काय? अल्कलाईन वॉटर पण मिळतात मार्केटला, 4-5 वेळेला मिळतात बघा, त्यातलं पाणी पितो. तर अल्कलाईन पाणी वेगळं समजून घ्या विषय. काही डॉक्टर सुद्धा तुम्हाला कन्फ्युज करतील, काही लोक सुद्धा तुम्हाला म्हणतील की अल्कलाईन पाणी ज्यादा प्यायचं नसतं. अगदी बरोबर आहे. मी काय म्हणतोय, अल्कलाईन पाणी ज्यादा प्यायचं नसतं. म्हणजे अल्कलाईन आहे का? तर अल्कलाईन नुसतं नाही, अल्कलाईन आयनाइड आहे. बघा समजून घ्या डिफरन्स. कन्फ्युज करणारा विषय आहे, समजलं तर तुमच्या लक्षात येईल. काही लोकांना उत्तर पण देत तुम्हाला. अल्कलाईन म्हणजे काय बघा, काकडे वगैरे तुम्ही एकत्र केला तरी अल्कलाईन पाणी बनतं, चुरगडी टाकला तर अल्कलाईन बनतं, आरोला कॅन्डल टाकला तर अल्कलाईन बनतं. ते जे साईड इफेक्ट आहेत, पण ह्या पाण्यामध्ये मात्र कुठलेही लिक्विड केमिकल वापरलेलं नाही. म्हणजे प्लेट्स आहेत, प्लेट्स मध्ये काय केलं तर क्रश केला तर ब्रेक केला तर इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस केला जाते, अल्कलाईन पुन्हा दिला तर वेस्टेज बाजूला काढलं जातं. म्हणून हे पाणी जे आहे ते अल्कलाईन आयनाइड आहे. त्यामध्ये स्पेशल 3 प्रॉपर्टी आहेत. एक म्हणजे अँटीऑक्सिडंट आहे, दुसरं म्हणजे अल्कलाईन वॉटर आहे, आणि दुसरं म्हणजे मायक्रोप्लेस्टर आहे. आता म्हणजे अँटीऑक्सिडंट म्हणजे काय बघूया. सफरचंद कट केलं, फुलांना काय होतं? काय पडतं? लोखंड काय होतं? नसतं ना. आता लोखंड नसतं आणि जेवण एक दिवस निर्णय नाही झालं काय होतं? खराब होतं. काय कारण असेल खराब होण्याचं? सरासरी वातावरण हवेमध्ये ऑक्सिडेशनची ताकद एवढी आहे की हवेमध्ये सफरचंद खराब होतं, हवेमध्ये लोखंड रस पकडतं, हवेमध्ये जेवण खराब होतं. मग मला सांगा, सर्वांनी उत्तर द्या, मग पाणी आपलं कशामध्ये? हॅलो, हवेत नाही, हवेतच आहे ना. हवा जर बाकीच्या पदार्थांना खराब करत असेल तर या पाण्याला खराब करत नाही आपण? हॅलो, करत असणार. कधी विचार केलाय का आपण? कधीही केलेला नाही. कारण तुमच्या आमच्या चुकी काय नाही, पाण्याला कलर नाही, पाण्याला गंध नाही, पाण्याला वास नाही, पाणी फ्रीमध्ये मिळतं, पाणी मुबलक मिळतं, पाणी कुठे उपलब्ध होतं. त्यामुळे आपण कधी विचार केलेला नाही. करणं गरजेचं आहे. कारण कपडे जसं आपण चांगले बघतो तसं पाणी सुद्धा बघणं चांगलं गरजेचं आहे. मग पाणी चांगलंच पाहिजे तर कुठलं मार्केट आता मिळतं? चांगलं पाहिजे अवेलेबल कुठलं पाणी? बिस्लरी, त्याच्यापेक्षा चांगलं माहित नाही. तर आज तुम्हाला आरओ किंवा बिस्लरीपेक्षा चांगलं पाणी आता आपल्याला बघायला मिळालं का? आज तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायला मिळणार आहे. तर हे बघितलं तर ऑक्सिडेशन म्हणजे तर बघितलं आपल्याकडे पाणी येतं ना, पाईपलाईन लिकेज काढल्यानंतर आतमध्ये काय अवस्था असते? त्याच्यापेक्षा बिघड होत आहेत. हेच टॉक्झिन्स शहरामध्ये जातात की टाकायचं साफ केलं ना प्रत्येकाच्या 2-2 इंचाचे थर आहेत. आहे का नाही? असं पण नाही ना माझ्या टाकीमध्ये सगळं स्वच्छ केलं नाही ना, सगळ्यांच्या टाकीमध्ये आहे. बघा मी तेच टॉक्झिन्स शहरामध्ये जातात. मी शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर करण्याचं आहे हे डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम हे डिवाइस करतं. कारण का त्याच्यामध्ये एक फिल्टर आहे. बरं, पाणी फिल्टर करून येतं ना आपल्याला. मग काय लोक म्हणणं आमचं पाणी फिल्टर आहे, तुम्ही एवढं सांगायचं काय गरज आहे? मग पाणी सगळ्याच ठिकाणी फिल्टर करून येतं. तुम्ही कॉर्पोरेशन घ्या, ग्रामपंचायत घ्या, फिल्टर हाऊसला काय वापरतात कधी विचारले? पावडर आहे. कुठलं वापरतात? सरांसाठी क्लोरीन आणि फ्लोराईड पावडर पोटीच्या पोटी टाकतात. बरं असं करतं का? पावडर टाकल्यानंतर पावडर काढून येतं, पाणी सोडतं. ती पाण्यावर पावडर येते ना, तेच पाणी तुम्ही आम्ही फिल्टर करून आरओ करून पितो. फिल्टर मधनं आरओ मधनं क्लोरीन निघत नाही. एवढं सिरियस का सांगतोय समजून घ्या. कारण तुम्ही गुगलला नंतर संध्याकाळी सर्च मारा, क्लोरीन आणि फ्लोराईड याचे दुष्परिणाम जर सर्च मारलं तर पाणी प्यायचं राहते, पाण्याला हात लावायला भीती वाटते. एवढं बेचर आहे. अगदी रेल्वे साहेब त्या डिपार्टमेंटला काम करतात. आम्हाला त्यांनी आहेत म्हणताना सांगितलं की जिथं क्लोरीनची पावडर ठेवल्या तिथल्या फरशा झाल्यात काय होते. मग शहरात गेलो काय काम करणार का नाही? चांगलं करेल का वाईट करेल? मग आपल्या आरओ मधनं फिल्टर मधनं निघत नाही. सरांच्या मशीन मध्ये जे फिल्टर आहे मेन फिल्टर, तो क्लोरीन फ्लोराईड बाजूला काढतो. चांगलं पाणी आतमध्ये पाठवलं जातं, त्याला वेस्टेज पाणी सुद्धा बाजूला काढलं जातं. आपण एक लाईव्ह डेमो बघूया. तुम्हाला एवढं सांगायला बरोबर आहे, आपण लाईव्ह डेमो बघूया. डेमो बघल्याशिवाय लक्षात येणार आहे. आता मला सांगा, सगळ्याच ह्याच्यात टॉक्झिन जाते का? सगळ्या जगात मी जर बघितलं फळातनं भाज्यातनं केमिकल आलेले, केमिकल गेलं की शहरामध्ये टॉक्झिन्स वाढतात आणि टॉक्झिन्स वाढल्यानंतर आपण आजारी पडतो ना. आता आजार पडल्यानंतर कुठे जातो? दवाखान्यात जातो. मग डॉक्टर काय देतात? गोळ्या औषध देतात. मग गोळ्याचं काम जर पाण्याने केलं तर गोळ्या काय केलं ना
आपण एक लाईव्ह मध्ये डेमो करूया. आता हे समजण्यासाठी म्हणून भेटायला ना जखमेला नेतृत्व करण्याचे वापरलं विचार आहे. पाण्यात टाकलं केलं माणूस बेशुद्ध पडू शकतो, कदाचित मृत्यू होऊ शकतो. मग याला स्वच्छ करण्याची ताकद आपल्या पाण्यामध्ये आहे की नाही हे लाईव्ह मध्ये बघणार आहोत आपण. 2 ठिकाणी आपण भेटायला निघतोय आपण लाईव्ह मध्ये. सर्वांना दिसते मागे दिसते का? दिसते ना? थोडस आम्ही लास्ट वरती उचलतो लक्षात येतं. बघा 2 ठिकाणी आपण भेटायला घेतलेलं आहे. आता बघा भेटायला घेतलंय ह्या क्लासमध्ये भेटायला घेतलेलं आहे. आता बघा सुरुवातीच्या टप्प्यात प्रोसेस वाढले असं तो वाटायला लागलं की पाणी पिऊन होतं ना, हे तुमच्या गावातलं पाणी आहे जे मशीनला कनेक्ट केलेलं आहे हे बघूया आपण. आता पाणी पिल्यानंतर काय फरक पडतो आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत. दिसते सर्वांना मागे? क्लिअर झालं का? क्लिअर झालं? क्लिअर झालं नाही? मग डॉक्टरांच्याकडे असतो. डॉक्टर आपल्याला काय देतात? पाणी पिल्यानंतर बरं वाटल्यानंतर दवाखान्यात जातो ना, डॉक्टरांच्याकडे गोळी देत होतो. म्हणजे एक केमिकल शहरातलं काढण्यासाठी दुसरं केमिकल वापरलं जातं. एमसी नावाची गोळी आहे बघा, कोविड मध्ये आपण जास्त खाल्ली व्हिटॅमिन सी ची गोळी. आता गोळी खाल्ल्यानंतर शहरामध्ये जाऊन काय ऍक्टिव्हिटी करते ते काय झालं असं आहे ना, तिथं जाऊन माझं. आता गोळी खाल्ल्यानंतर शहरामध्ये जाऊन काय काम करते? म्हणजे एक केमिकल शहरातलं काढण्यासाठी दुसरं केमिकल डॉक्टरचं सल्ल्याने आपण ऍड करतो. म्हणजे आपण गोळी खाल्ली की आतमध्ये जाऊन काय काम करते बघा. काय झालं? क्लिअर केलं ना? क्लिअर केलं. आता हेच काम जर आपल्या मशीनच्या पाण्याने केलं तर गोळ्या खायची गरज आहे का? सरांच्या मशीन मधनं पाणी काढून आणलेलं आहे आणि हे पाणी काय काम करतं बघू आपण लाईव्ह मध्ये बघूया. जो पण बघणार आहे तो पण आपल्या लक्ष देणार नाही मिराकल आहे का चमत्कारिक आहे सर्वांचं लक्ष त्यामध्ये सुद्धा भेटेल आहे. थोडस बघा लक्ष. काय फरक जमला असेल तर काय वाजवायचं? शहरामध्ये जाऊन काम करायला काय? हॅलो, मग गोळ्या खाल्लेलं चांगलं का पाणी पिलेलं चांगलं? माझा आवाज आलाय. पाणी पिलेलं कधी चांगलं? कारण बघा ही गोळी विरघळायला 1 तासभर वेळ लागेल. किती वेळ लागेल? 1 तासभर वेळ लागेल. पाणी लालसर झालेलं दिसते तुम्हाला सर्व. हे परत पाणी लालसर झालेलं आहे बघा. हे पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात आणि किडनी फेल होण्यापासून कोणी वाचलेलं नाही. पहिला कुणाच तरी किडनी फेल होत होती. आज रेशो बघितला तर 100 मध्ये 30 ते 35 लोकांचा रेशो आहे. बरं लोकांना काय वाटतं माहिती आहे का? गोळ्या खायला बरं होतं का? पण जर बरं झालं असतं शुगरच्या गोळ्या बंद झाल्या असत्या, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या असत्या, थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या बंद झाल्या असत्या ना. तर गोळ्या खाऊन कोणी बरा होत नाही, डॅमेज होतो. गोळ्याचं काम जर पाण्याने केलं तर गोळ्या खायची गरज आहे का? एकदा जोरदार टाळलं तेंगण वापरतात. तो पण लक्ष देणार नाही मिराकल चमत्कारिक आहे. आता याच्यात नंतरचा आपण घेऊया म्हणजे इंटरेस्ट वाढेल. पिताची गोळी किती लोक खातात? हॅलो, सगळे खातात ना पित्ताची गोळी? बघा पित्ताच्या गोळीला तुम्ही सर्च मारा फॉरेनला बघितलं तर त्याच्यावरती बॅन आहे. परदेशामध्ये ते वापरायचं नाही असं तिथल्या गव्हर्नमेंटने रूल केलेला आहे. का केलं असेल तर तिने अभ्यास केला की 90% लोक जे आहेत पित्ताची गोळी किंवा पेन किलरमुळे किडनी बनवला गेली. पित्ताच्या गोळीमुळे त्याच्यामुळे म्हणून परदेशामध्ये बंदी आहे. आपल्याला काय हॅलो ओपन आहे ना? अगदी लहान मुलं पण जातात. पॅन्टा प्रोटीन द्या, उमेद द्या, पॅन्ट प्रोटीन द्या, पण आता एवढं सिरियस का सांगतोय तर पित्त हे बाकीचे मेजर आजार नाही घेऊन येतं. पित्त जर वेळेस कंट्रोल केलं नाही तर शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर होण्यापासून कोणी राहणार नाही. मग पित्ताची गोळ्या आपली लोक एवढी खातात. बेडरूम मध्ये पण असते, बाथरूम मध्ये पण असते, कामाची ठिकाणी पण असते. जरा जर वाटलं तर लगेच टाकतात बघा. मग पित्तमुळे किडनी बिनवर जात असेल पित्ताच्या गोळीचं काम जर पाण्याने केलं गोळ्या काय केलं का? माझ्याकडे असे उदाहरण आहेत की कुठल्या ब्रँडने किती लोक डॅमेज झाली त्याचं सुद्धा डाटा मिळाले. पण डॉक्टरांच्याकडे जाता तुम्ही? डॉक्टर पहिली वेळ कुठे जातात? ही जेवणाच्या पूर्वी खावा आणि सकाळ दुपार संध्याकाळ. जेवणाच्या पूर्वीची वेळ कुठे असते? हॅलो, जेवणाच्या पूर्वीची वेळ कुठे असते? पित्ताची गोळी असतं ना. मग तेच आपण लाईव्ह डेमो करणार आहोत. पित्ताच्या गोळीचं काम जर पाण्याने केलं तर गोळ्या काय गरज आहे का? नाही. आपण लाईव्ह मध्ये बघूया. जो पण बघणार नाही तो पण तुमच्या विश्वास पटणार नाही. आपण लाईव्ह मध्ये बघूया. आता आपण थोडंसं पाणी घ्या. आता ऍसिडिक पाणी घेऊया म्हणजे बॉडी ऍसिडिक समजण्यासाठी मी घेणार आहोत आपण. आता याचा पीएच जर बघितला तर पीएच आपण पीएच टाकल्यानंतर लक्षात येईल. मागे दिसते ना? हा पीएच चार्ट आहे.
इथं ब्ल्यू कलर आला तर अल्कलाइन पीएच येतो आणि ग्रीन पासून आतमध्ये आहे ते ऍसिडिक पीएच येतो. आता पीएच लिक्विड त्यामध्ये टाकल्यानंतर कळेल हे मार्केटचं पाणी ऍसिडिक आहे का अल्कलाइन आपल्याला लक्षात येईल. पीएच किती आहे बघा 6.5-7 आहे ते ऍसिडिक आहे ना अल्कलाइन तर नाही हे समजण्यासाठी म्हणून घेतो थोडक्यात. आता हे 2 ठिकाणी आपण डिवायडेशन करून घेणार. 2 ठिकाणी काय करायचं आहे डिवायडेशन करायचं आहे. हे 2 लोक आहेत 2 लोकांना पित्त जर ऍसिडिटी झाली असं समजणार आहोत आपण. आता एक व्यक्ती काय करते दवाखान्यात जाते ना डॉक्टरच्या सल्ल्याने गोळी खाते की पॅन्टापर्जन म्हणून गोळ्या लागेल पॅन्टापर्जन म्हणून. आता गोळी खाल्ल्यानंतर शरीरामध्ये जाऊन काय ऍक्टिव्हिटी होतात हे लाईव्ह मध्ये आपण बघणार आहोत. आता गोळी खाल्ल्यावर काय होतं बघूया आपण लाईव्ह मध्ये बघा. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही मिराकल आहे का चमत्कारिक आहे का. आता गोळी खाल्ली की शरीरामध्ये जाऊन बॉडीमध्ये जाऊन काय काम करते काय झालं बघा ब्ल्यू झालं का म्हणजे अल्कलाइन झालं. आता हेच काम जर मशीनच्या पाण्याने केलं तर गोळ्या घ्यायची गरज आहे का हॅलो नाही. बघूया आपण लाईव्ह मध्ये बघूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला. आता हे पाणी काय काम करतं बघू आपण लाईव्ह मध्ये बघूया. एकदा जोरदार टाळलं चेंगरावर तेच काम पाण्याने केलेलं आहे. मग गोळ्या खाल्लेलं चांगलं का पाणी पिल्याला चांगलं मागणं काय आवाज झाला नाही काय पाणी पिल्याला कधीही चांगलं. कारण बघा हे पार्टिकल बाकीचे पार्टिकल आहेत ना ते किडनीमध्ये जातात आणि किडनी पेलवण्यापासून कोणी वाचणार बऱ्याच लोकांना